नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 3D फ्लावर कसं करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे काही मोठे, काही लहान व त्याच्यापेक्षा काही लहान फ्लावर्सच्या पेटल्स ड्रॉ करून घेतलेले आहेत। आपण त्याच्यावर वर्क करणार आहोत। त्याच्या आधी मी ह्याला सगळ्याला बॉर्डरला चेन स्टिच टाकून घेणार आहे जरीच्या थ्रेडनी। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी इथे पेटल्सला चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। तसंच मी बाकीच्या पेटल्स मध्ये काही पेटल्स मध्ये गोल्डन टिकल्या टाकलेल्या आहेत। काही पेटल्स मध्ये हे पर्पल कलरचे कट पाईप आहेत आणि पर्पल कलरच्या टिकल्या टाकून घेतलेल्या आहेत। आणि आता इथे मी 2-3 ठेवलेले आहेत, जे आता मी तुम्हाला पुन्हा भरून दाखवते। टिकल्या आणि कट सिक्वेन्स यूज केलेले आहेत व त्याला मॅचिंग मी हा इथे थ्रेड घेतेय। मी इथे ट्यूलिपची 14 नंबरची सुई घेतलेली आहे। मी इथून वरच्या बाजूवरून सुरुवात करतेय। मी इथे थ्रेड लॉक नाही करत आहे, मी असंच पुन्हा वर जाणार आहे व पुन्हा मी वरनं सुरुवात करणार आहे, म्हणजे आपल्या सगळ्या सिक्वेन्स एकाच डायरेक्शन मध्ये येतील। मी पूर्ण टिकले लावून घेतलेले आहे व लॉक करून घेतलेला आहे। आता आपण ह्या लहान पेटल्स मध्ये कट पाईप टाकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथून मधून सुरुवात करतेय। आपण एक गोल्डन आणि एक पर्पल कलरची लाईन टाकणार आहे प्रत्येक पेटल मध्ये। अशाच पद्धतीने हे राहिलेलं पेटल पण पूर्ण करून घेते। तुम्ही पाहू शकता आपण काल हे सगळं पूर्ण केलं होतं। काही पेटल्सला टिकल्या लावल्या होत्या, काही पेटल्सला कट पाईप लावले होते। आता आपल्याला हे सगळे कट करून घ्यायचे आहेत। मी थोडंसं कापड साईडला ठेवून मी कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने हे कट केलेलं आहे। थोडं साईडला कापड ठेवलेलं आहे। असंच मी बाकीचे पण कट करून घेते। पाहू शकता मी इथे सगळे पेटल्स कट करून घेतलेले आहेत आणि आता मी हे पेटल्स पुन्हा कापडावर चिटकवणार आहे। असं चिटकवल्यामुळे हे चिटकून घेणार। त्याच्यानंतर ते वाळल्यावर मी हे साइडने पूर्ण फिनिशिंग मध्ये कट करणार। असं केल्यामुळे आपलं बॅक साइडची पण फिनिशिंग चांगली येते। तेवढ्यासाठी आपण पुन्हा हे पेटल्स दुसऱ्या कापडावर चिटकवले पाहिजे। त्यासाठी बॉन्डचा उपयोग करते। थोडं थोडं मी मधी पण लावणार आहे
आणि त्याच्यामुळे त्याला थोडासा कडकपणा पण येईल। मी हे ती चिटकवून घेतेय। मी हे 2 चिटकवले आहेत। अशाच प्रकारे मी इतर पण चिटकवून घेणार आहे। मी हे सगळे चिटकवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मी हे सगळे पुन्हा चिटकवून घेतलेले आहेत त्याच कापडावर। आता मी हे सगळे पुन्हा कट करून घेणार आहे। आता मी जेव्हा हे कट करणार आहे आता तेव्हा मी ते फिनिशिंगने कट करणार आहे। मी हे फिनिशिंगने कट करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। बॅक साइडने हे असे दिसतात। तुमचे बॅक साइडने पण सगळे धागे झाकून गेलेले आहेत। आता मी असे सगळे कट करून घेणार आहे। आता आपण हे पेटल्स इथे शिवून घेणार आहे। मी शिवण्यासाठी इथे साध्या सुईचा उपयोग करते। तुम्ही आरी वर्कच्या सुईने देखील इथे स्टिच टाकू शकता। अशा पद्धतीने सगळे पेटल्स इथे शिवून घेतेय। मी हे मधले पेटल्स लावून घेणार आहे। थोडंसं खाली आधी लावले त्याच्या थोडंसं खाली मी लावायला सुरुवात करते। मी सगळे पेटल्स लावून घेतले आहेत व मध्ये आता मोती लावते एक। अशा पद्धतीने आपलं हे 3D फ्लावर पूर्ण करून झालेलं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।